जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो. आपण आज एक नवीन जर्नी स्टार्ट केली आहे. आपण आज अहिल्यानगरमधील आपण शिर्डीला चाललो आहोत साईंच्या दर्शनाला. तर इथून पुढे आपल्या गप्पाटप्पा आणि साईंचं दर्शन म्हणजे मंदिराचं तर दर्शन घडवूच. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता हा प्रवास करताना आपण थोडीशी माहिती घेऊया आषाढी एकादशी विषयी. तर दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा गजर करत पायी चालत एका ठिकाणी पोचतात. ते ठिकाण म्हणजे पंढरपूर, आणि हा सोहळा म्हणजे आषाढी एकादशीची पंढरीची वारी. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात हा दिवस भगवान विठ्ठलाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. वारीची परंपरा सुमारे 700 ते 800 वर्षाहून अधिक जुनी मानली जाते. महाराष्ट्रातील आळंदी येथील पालखी आणि देहू येथील पालखी हजारो वारकऱ्यांसह पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. या प्रवासात वारकरी टाळ, मृदुंग, अभंग आणि हरिनामाच्या गजरात शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. या वारी श्रीमंत, गरीब, लहान मोठे, स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव केला जात नाही. सर्वजण एकाच भावनेने चालतात, विठ्ठल भक्तीच्या भावनेने. वारकरी पंढरपूरमध्ये पोहोचून येथे विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठेवर उभा असलेला विठ्ठल भक्तांचा संयम, सेवा, समता आणि भक्तीचा संदेश देतो. म्हणूनच पंढरीची वारी ही केवळ एक यात्रा नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची, भक्तीची आणि एकतेची जिवंत परंपरा आहे. तर माझ्यासोबत तुम्ही म्हणा, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल. तर मित्रांनो, मी तुम्हाला आजचा थोडक्यात रूट सांगतो माझा काय असणार आहे. मी आतापर्यंत प्रवास करत आलो बदलापूरपर्यंत. बदलापूरवरून मी पुढे एरंजड रस्ता पकडला. एरंजडच्या अलीकडून एक आपला JNPA हायवे जातो, दिल्ली JNPA म्हणजेच दिल्ली एक्सप्रेसवे, तो घेतला. तो शूट नाही केला कारण याचं की तो अजून अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये. तुम्ही चुकून रस्ता घेऊन फसू नये, कारण दोन्ही साईडला आलटून पालटून कामं चालू असतात, डायव्हर्जन्स असतात. तुम्ही फसू नये यासाठी मी तो रस्ता तुम्हाला दाखवला नाही. तिथून मी एक्झिट घेतला कल्याण मुरबाड रोडला, जो गोवेलीच्या अलीकडे आपल्याला इंटरचेंज मिळतो. तिथे मी एक्झिट घेतला आणि तो परत मी मुरबाडला पोहोचलो. मुरबाडवरून लेफ्ट टर्न घेऊन शहापूर मुरबाड रोड पकडला आहे मी, जो आता पुढे शहापूरला जाऊन एक्झिट होईल. जो आपला समृद्धी महामार्ग इंटरचेंज आहे तिथे मी कनेक्ट करेन, आणि तो समृद्धी महामार्गाने पुढे मी कोपरगावच्या इथे एक्झिट करेन शिर्डीसाठी. हा असा माझा आजचा रूट मॅप आहे. लास्ट टाइम पण आपण रोड ट्रिप शूट केली होती, पण ती कल्याणवरून जाऊन आपण पुढे रोड ट्रिप कंटिन्यू केलेली. यावेळेला मी थोडा नवीन मार्ग घेतला कारण माझं थोडंफार काम होतं बदलापूर साईडला, त्याच्यामुळे हा रोड नवीन मी शोधून काढला. आणि आता कल्याण मुरबाड रोड आहे तो व्यवस्थित झाला आहे. फक्त मध्ये थोड्याशा ठिकाणी डायव्हर्जन्स आहेत. सो इट्स ओके, पण आता फुल सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार आहे. तर आता आपण शहापूरच्या जवळ येऊन समृद्धी महामार्गाला लागलो आहोत. तर इथून जवळजवळ आपल्याला 3.5 तासाची रनिंग आहे. थोडाफार शिर्डीमध्ये ट्रॅफिक असू शकतो, आणि आपल्याला अजून 177 किलोमीटर पार करायचे आहेत. तर जवळजवळ 3 वाजतील आपल्याला. आणि आता वाजलेत 11:20च्या दरम्यान. आपण आता इथे समृद्धी महामार्गावर आहोत, म्हणजे 3-3:30च्या दरम्यान आपण पोहोचू. आणि मी एक सजेस्ट करू इच्छितो की ज्या वेळेला तुम्ही मुरबाडवरून शहापूरच्या दिशेने किंवा शहापूरच्या वरून मुरबाडच्या दिशेने जेव्हा प्रवास कराल या मधल्या रस्त्याने, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा की पेट्रोल व्यवस्थित भरून ठेवा गाडीमध्ये, कारण ह्या रोडला मध्येच कुठेही पेट्रोल पंप नाही आणि पूर्ण हा फॉरेस्ट एरिया आहे. त्याच्यामुळे अजिबात तुम्हाला कुठल्याही पद्धतीची हेल्प मिळणं मुश्किल होईल. त्यासाठी ह्या रस्त्याने प्रवास करताना आधीच तुम्ही गाडीमध्ये व्यवस्थित पेट्रोल भरून ठेवा.
मित्रांनो, आज आपण ज्या प्रवास करत आहोत अहिल्यानगरच्या दिशेने, या अहिल्यानगरचा ऐतिहासिक वारसाही खूप मोठा आहे. हे शहर पूर्वी अहमदनगर या नावाने ओळखले जात होते. या शहराची स्थापना इसवी सन 1494 मध्ये मालिक अहमद निजाम शहा प्रथम यांनी केली. यांच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर हे नाव मिळाले. अहिल्यानगरचा भुईकोट किल्ला हा या शहराचा सर्वात मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या किल्ल्याने अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही या किल्ल्याचे महत्त्व मोठे आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना याच किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते आणि त्यांनी येथेच द डिस्कव्हरी ऑफ इंडिया या प्रसिद्ध पुस्तकाचा मोठा भाग लिहिला. 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाने या शहराचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यानगर असे ठेवले. हे नाव महान आणि न्यायप्रिय शासक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ देण्यात आले. इतिहास, संस्कृती आणि शौर्याचा वारसा जपणारं हे शहर आजही महाराष्ट्राच्या अभिमानाचा महत्त्वाचा भाग आहे. जर तुम्हाला इतिहास अनुभवायचा असेल तर या अहिल्यानगरला नक्की भेट द्या. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी हे गाव आज जगभर प्रसिद्ध आहे. याचे एकमेव कारण म्हणजे साईबाबा. साईबाबांच्या जन्मस्थान आणि जन्मतारखेबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नसली, पण त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवतेची सेवा, श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देण्यात घालवले. साईबाबा नेहमी म्हणायचे, श्रद्धा आणि सबुरी म्हणजेच देवावर विश्वास ठेवा आणि योग्य वेळ येईपर्यंत संयम बाळगा. त्यांनी कधीही धर्म, जात किंवा पंथ यामध्ये भेदभाव केला नाही. त्यांनी सर्व समाजातील लोकांना त्यांनी समान श्रद्धेने मानत असत. शिर्डीमध्ये त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केले. त्या जागेला त्यांनी द्वारकामाई असे नाव दिले. आजही तेथील अखंड धुनी जळत असून त्या धुनीची उदी भक्तांसाठी आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. सन 1918 मध्ये साईबाबांनी समाधी घेतली. आज त्यांची समाधी श्री साईबाबा समाधी मंदिर येथे आहे. दरवर्षी लाखो भक्त भारतातून आणि परदेशातून शिर्डीत दर्शनासाठी येतात. साईबाबांचे जीवन आपल्याला एकच शिकवण देते, माणुसकी, सेवा, प्रेम आणि सर्व धर्मांचा आदर. म्हणूनच आजही त्यांचे शब्द प्रत्येक भक्ताच्या मनात कायम आहेत. म्हणूनच सबका मालिक एक, ओम साईराम. साईबाबांशी संबंधित सर्वात प्रसिद्ध चमत्कारांपैकी एक म्हणजे त्यांना तेल नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी दिवे पाण्याने पेटवले, अशी भक्तांची श्रद्धा आहे. शिर्डीतील प्रमुख दर्शन स्थळांमध्ये समाधी मंदिर, द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान आणि लेडीबाग यांचा समावेश होतो. या प्रत्येक ठिकाणाला साईबाबांच्या जीवनातील महत्त्वाचा इतिहास जोडलेला आहे. विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच 15 ऑक्टोबर 1918 रोजी साईबाबांनी समाधी घेतली. हा दिवस आजही भक्त पुण्यतिथी म्हणून पाळतात. समाधी मंदिरातील साईबाबांची मूर्ती इटालियन संगमरवरी दगडातून तयार करण्यात आली आहे. द्वारकामाईतील धुनी आजही अखंड तेवत आहे. गुरुवारी शिर्डीत विशेष गर्दी असते, कारण हा दिवस साईबाबांना समर्पित मानला जातो. रामनवमी, गुरुपौर्णिमा आणि विजयादशमी हे शिर्डीतील 3 प्रमुख उत्सव आहेत. शिर्डीतील प्रसादालयात दररोज हजारो भक्तांना मोफत किंवा अत्यल्प दरात भोजन दिले जाते. तर आज आपण शिर्डीला जे दर्शनासाठी चाललो आहे, खरंच गर्दीमुळे आपल्याला दर्शन लांबणीवरती लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट, मंदिरामध्ये प्रवेश करताना मोबाईल अलाउड नसल्याने मला आतली शूटिंग करता येणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला दर्शन तर नक्कीच घडवू नाही शकत. म्हणूनच मी ही रोड ट्रिप दाखवताना तुम्हाला ह्या बाबतीतला इतिहास संपूर्ण देण्याचा मी प्रयत्न करत आहे. मुंबईहून नागपूरला जायचं असेल तर कोणता रस्ता निवडाल? जुना महामार्ग की समृद्धी महामार्ग? दोन्हींचं अंतर जवळपास सारखंच वाटत असलं तरी वेळ, अनुभव आणि सुरक्षिततेमध्ये मोठा फरक आहे. चला तर तो समजून घेऊया. मित्रांनो, पूर्वी मुंबई ते नागपूर प्रवासासाठी मुख्यतः जुना राष्ट्रीय महामार्ग वापरला जात असे. हा रस्ता अनेक शहर, गाव, चौक आणि बाजारपेठांमधून जातो. त्यामुळे वाहतूक, सिग्नल आणि स्थानिक गर्दीमुळे प्रवासाचा वेळ वाढतो. दुसरीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, ज्याला आपण नागपूर मुंबई एक्सप्रेसवे असेही म्हणतो, हा मर्यादित प्रवेश म्हणजेच ॲक्सेस कंट्रोल असलेला द्रुतगती मार्ग आहे.
येथे वाहनं ठराविक प्रवेशद्वारामधूनच आत बाहेर जाऊ शकतात. त्यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि शिस्तबद्ध होतो. जुन्या महामार्गावर तुम्हाला अनेक गावं, ढाबे, छोटी हॉटेल्स आणि स्थानिक बाजार पाहायला मिळतात. त्यामुळे रोड ट्रिपचा आनंद वेगळाच असतो. तर समृद्धी महामार्गावर रुंद लेन, आधुनिक पूल, बोगदे, वन्यजीवांसाठी विशेष अंडरपास आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे लांबचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होतो. जर तुम्हाला पर्यटन, स्थानिक खाद्यपदार्थ आणि वाटेतली ठिकाणं अनुभवायची असतील, तर जुना महामार्ग चांगला पर्याय आहे. पण कमी वेळेत लांब अंतर पार करायचं असेल, तर समृद्धी महामार्ग अधिक अधिक योग्य ठरतो. तर दोन्ही रस्त्यांची स्वतःची खासियत आहे. एक रस्ता तुम्हाला प्रवासाचा अनुभव देतो, तर दुसरा वेळ वाचवतो. तुमच्या प्रवासाचा उद्देश काय आहे, त्यानुसार तुम्ही योग्य मार्ग निवडू शकता. तुम्ही कोणत्या महामार्गाने प्रवास केला आहे? समृद्धी की जुना महामार्ग? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण प्रवासासाठी ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, अशा पद्धतीने आपण साईबाबांचं दर्शन घेतलं शिर्डीमध्ये. तर हा व्लॉग आता इथेच थांबवत आहोत, पण इथूनच पुढे मी कंटिन्यू जर्नी करतो आहे शनी शिंगणापूरची. तर आपण तिथे पण आपण दर्शन घेणार आहोत. तर इथून जवळजवळ 72 किलोमीटरची रनिंग आहे आणि आपल्याला लागणार आहे 2 तास. तर पाहूया कसं काय होतं आहे. पण रोड ट्रिप तर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आज गर्दी पण खूप होती. हे बघा, बाबांची मूर्ती पाहू शकता तुम्ही. तर चला मंडळी, भेटूया आता पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सेफ ड्रायव्हिंग करा. बाय.